त्याचप्रमाणे जाळीचा दिवेतून आलेले सगळेच पंथातील आचार्य संत महंत माझे प्रेमाचे आहेत, सगळ्यांना बोलवावं. पण कुठेतरी माणूस कमी पडत असतो, ही माझी स्वतःची उणीव समजतो. सगळ्यांना बोलावून सगळ्या पंथाला बोलावून आपण करावं, परंतु ती माझी उणीवच आहे. जाणीव जाळीच्या देवात सुद्धा भरपूर संत महंत आहेत, पण सगळ्यांना मी नाही बोलवू शकलो. परंतु मोठ्या आश्रमातून या ठिकाणी आचार्य प्रभू आंबेकर बाबा एक प्रतिनिधी म्हणून आले. निश्चितच या ठिकाणी त्याचप्रमाणे उपस्थित असलेले आदरणीय आचार्य प्रभू श्री कळमकर बाबा, काल ज्यांचं संगीतमय प्रवचन संपन्न झालं असे आचार्य प्रभू श्री बाबुगावकर बाबा, त्यांनी अत्यंत स्वामींच्या सूत्रावरती प्रकाश टाकून आपले विचार संगीत माध्यमातून या ठिकाणी व्यक्त केले. त्यांना घेऊन आले होते ज्ञानीजन गुरुजन, सगळेच ईश्वराचे प्रेमाचे पात्र आहेत. या सर्वस्थानी उपस्थित सर्वच असलेले खाली सर्व आदरणीय महंत संत, आदरणीय तपस्विनी, आदरणीय प्रतिष्ठित असलेल्या सर्व तपस्विनी, सर्वांची नावं घ्यावी. पण आता वेळ आणि बरेचसे आपल्याला प्रबोधन ऐकायचे आहे. या अनुषंगाने सर्व वासनिक सद्भक्त ग्रामस्थ परिसरातून आलेलेच आणि सर्वांचंच ज्या कार्यासाठी योगदान आहे असे सर्वच जण. प्रथमतः मी या मंदिराची निर्मितीविषयी थोडक्यात आपल्याला सांगणार आहे. आदरणीय प्रातस्मरणीय कौशल्यवासी उपाध्याय कुलाचार्य ज्या सभागृहाला ज्यांचं नाव आहे असे वामनराज व धनस्थ